नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 12. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानाद् विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्. शब्दार्थ. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. भावार्थ. भक्ती मार्गात श्रेष्ठ काय? कर्मफळाचा त्याग करायचं आणि लोकार्पण करायचं. अर्थ अनेकदा लक्षात येत नाही. फळाचा त्याग सांगितला जो कठीण आहे. संसाराचा त्याग एक वेळ सोपा आहे, पण फळाचा त्याग सोपा नाही. संसार सोडला तरी मीपणा सुटत नाही. देवाने सांगितले म्हणून लगेच तेच करायचं असं नाही. त्याला क्रम असतो. आगापिछा सोडून मधलेच काहीतरी करू नये. या श्लोकाचा अर्थ त्याग सर्वात श्रेष्ठ हा आहे. सगळ्याचा त्याग करावा असे नाही. त्याग करता आला नाही म्हणून बिघडले असेही नाही. त्याग केला म्हणजे ज्ञान, अभ्यास, ध्यान करू नये असाही अर्थ नाही. दोन व्यक्तींपैकी एकाला छान म्हटलं की दुसरा वैतागतो. एक छान आहे म्हणजे दुसरा वाईट आहे किंवा छान नाही असा अर्थ होत नाही. त्याचं कौतुक केलं, माझं नाही या कल्पनेने स्वतः त्रास करून घेतो. बोलणाऱ्याला दोष लावतो. काहीतरी घटना असते, अनुभव असतो म्हणून सहज बोलले जाते. त्यात कोणाला दुखावण्याचा हेतू नसतोच. पुरणपोळी आवडते म्हटलं तरी इतर पदार्थ चांगले नाहीत किंवा खाणार नाही असे नसते. पुरणपोळी सर्वात जास्त आवडते इतकाच त्याचा अर्थ. पण सतत तीच खाऊन त्याची नावड उत्पन्न करू नये. ती रोज मिळत नाही म्हणून तर आवडते. प्रसादाचा शिरा आवडतो म्हणून रोज पूजा करणार का? कारण सर्व तेच जिन्नस घालून शिरा केला तरी नैवेद्य दाखवला तर तो प्रसाद होतो. ज्ञान मिळवायचे, अभ्यासही करायचा, ध्यान करायचे, त्याग जमला की समाधानाची गुरुकिल्ली सापडते. त्याग केला की माणूस समाधानी होतो. जोपर्यंत ममत्व वाटत राहते तोपर्यंत दुःखाला आमंत्रण मिळते. माझं काही नाही हे कळलं की निवृत्ती येते. ज्ञान मिळवायचे असेल, अभ्यास, ध्यान करायचे असेल तर त्याग हा त्याचा पाया आहे. आरामाचा त्याग हवा. वेगवेगळ्या अपेक्षा त्यागायला हव्यात. विचार दूर सारता यायला हवे. मीपणाचा त्याग हवा. कोणत्याही घटनेवरून अर्थ काढू नये. उलटसुलट विचार थांबले की मन शांत होतच. अलिप्त राहता आले तरी त्याग जमतो. श्लोक 13 आणि 14. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहंकारस् समदुःखसुखः क्षमी. संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. शब्दार्थ. जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही त्याच्या पश्चात्तापानंतर अभय देणारा असतो. तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. भावार्थ. भक्त कोण? ज्याला देव आवडतो तो. भक्ताला त्याचे दैवत प्रिय असतेच. देवाला सगळे सारखे असते असे आपण समजतो, पण देवाला कोण प्रिय असते? खऱ्या भक्ताची देवही आतुरतेने वाट बघत असतो. आई सकाळपासून लवकर उठून काम करत असते. सगळ्यांची जेवणे होतात. झाकपाक करून ती आडवी पडते. 2 छोटे हात हळूच तिच्या गळ्यात पडतात किंवा पाय चेपू लागतात.
तिच्या डोळ्यात पाणी येते. तिला सगळी मुले सारखीच, पण या छोट्या जीवाबद्दल अभिमान आणि कौतुक वाटणे साहजिकच आहे. देवाला कसे वागले की आवडते? सुख दुःख समान म्हणजे काय? बरेचदा साधकांची अशी समजूत असते की सुख असलं तरी आनंद वाटू नये, दुःख झालं तरी रडू नये, कोणावर रागवू नये, सर्वांना माफ करावं. तसे नाही. सुख दुःख समान म्हणजे काय? सुख हवं, दुःख नको असे मानू नये. आयुष्य म्हटलं की सुखही असणार आणि दुःखही. गडबडून जायचे नाही. दोन्हीमध्ये मनाचा समतोल, शांती, समाधान ढळू द्यायचे नाही. सुखाचा अभिमान वाटू नये, दुःखाचे वैषम्य वाटू नये. क्षमा कोणाला करावी? ज्याला त्याच्या हातून झालेल्या कृत्याची जाणीव आहे, ज्याला त्याची चूक मान्य आहे आणि ज्याला त्याविषयी खेद आहे, त्याला क्षमा करावी. ज्याला पश्चातापच झाला नाही त्याला माफ करण्यात अर्थ नाही. आपल्याला भीती वाटते म्हणून त्याला मी माफ केलं म्हणणे हा पळपुटेपणा आहे. वाद नको म्हणून चुकीच्या गोष्टीवर मौन पाळणे हा प्रमाद आहे. एखाद्या मुलाने न सांगता वस्तू उचलून आणली तर त्याला सांगायला हवे की वस्तू परत कर. न सांगता काही आणू नको. सांगूनही त्याने आणली तर त्याला योग्य समज द्यायला हवी. त्यावेळी जाऊ दे, लहान आहे, त्याला काय कळतंय असे म्हणून उपयोग नाही. त्याला कळत नाही पण आपल्याला कळतंय ना. या क्षमेला क्षमा म्हणत नाहीत. इंद्रिय ताब्यात ठेवणे आणि श्रद्धा असणे यात काय संबंध आहे? इंद्रिय स्थिर असणे हे बुद्धी स्थिर आणि जागृत असण्याचे लक्षण आहे. बुद्धी स्थिर असेल तरच श्रद्धा दृढ असते. एखाद्याची देवावर श्रद्धा असेल आणि तो जर पथ्य पाळत नसेल तर ते देवाला आवडेल का? एखादा रागात येऊन बायको, मुले, नोकर यांच्यावर आरडाओरडा करत असेल तर तो प्रिय असेल का? देवावर श्रद्धा असेल तर माणसाने विवेकाने वागावे. भक्त खूप असतात, त्यातले प्रिय किती जण असतात? सगळे देवाला का प्रिय नसतात? आपल्यापेक्षा दुसऱ्यावर कृपा जास्त असे वाटत असेल तर आपण चुकतो कुठे आणि सुधारायचं काय हे तरी कळायला हवं. आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला नाही. कसोटीचा प्रसंग आला आणि आपण भांबावलो याचा अर्थ आपली श्रद्धा दृढ नाही. असे असेल तर देवाला आवडेल का? बळ श्रद्धेत असते जे आपल्या मनाला उभारी देते. आपण घाबरलो त्या अर्थी आपला देवावर विश्वास नाही. दोष आपला आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.